का आपण आपल्या आई वडिलांसारखेच दिसतो? का तुमचं नोज एक्झॅक्टली तुमच्या आई किंवा वडिलांसारखं आहे किंवा आजी आजोबांसारखं आहे? यामागे काय कारण आहे हे आपल्याला चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर बघा आपण जर पाहिलं, हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑन युअर ओन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे गुरु टॉक एज्युकेशन. आपल्या व्हिडिओजमधून तुम्हाला मिळतील सर्वच्या सर्व चॅप्टर, तेही फ्रीमध्ये. चॅप्टरच्या मध्ये असणारे क्वेश्चन्सही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला क्लिअर होतील. सो सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील याची काळजी घ्या. स्टार्ट करूया फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट्स तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळतील आणि पहिल्यांदा शिकायला मिळतील. सो स्टार्ट करूया हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. ओके, बघा हेरिडिटी म्हणजे काय आणि इव्होल्यूशन म्हणजे काय हे बघण्याच्या आधी काही क्वेश्चन्स आहेत माझे तुम्हाला. त्याचा आन्सर आहे का बघा. का आपण आपल्या आई वडिलांसारखेच दिसतो? का तुमचं नोज एक्झॅक्टली तुमच्या आई किंवा वडिलांसारखं आहे किंवा आजी आजोबांसारखं आहे? यामागे काय कारण आहे हे आपल्याला चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर बघा आपण जर पाहिलं कॅट असेल तर कॅटचे जे पिल्ले असतील सेम कॅटसारखेच असतील, म्हणजे 4 पाय आहेत, नोज सेम लोकेशनला आहे, आईज तसेच आहेत, अंगावर केसही सेम आहेत, थोडंफार दिसायलाही सारखेच आहे. डॉगचे पिल्ले डॉगसारखे आहेत, बरोबर आहे. हॉर्ससारखे पिल्ले आहेत. सो हे कशामुळे होत आहे? का सेम पिल्लांना जन्म देत आहे ऑर्गॅनिझम? ओके, हे पण आपल्याला हेरिडिटी आणि इव्होल्यूशन या चॅप्टरमध्येच बघायचं आहे. चला स्टार्ट करूया हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. सो तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की एक्झॅक्टली काय लर्न करायचं आहे आपल्याला या चॅप्टरमध्ये. बट ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला क्लिअर करून घेणं गरजेचे आहेत. ओके, बेसिक कन्सेप्टमध्ये हेरिडिटी म्हणजे काय, इव्होल्यूशन म्हणजे काय, इव्होल्यूशन होत आहे किंवा हेरिडिटी होत आहे तर कोण रिस्पॉन्सिबल आहे, जीन काय असतात, DNA काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लगेच क्लिअर करून देतो. ओके, सो हेरिडिटी म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर्स किंवा आपण डायरेक्ट म्हणू कॅरेक्टर्स, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ओके, म्हणजे काय, आई वडिलांमधून बाळामध्ये काही गुण पास होणे. कॅरेक्टर्स म्हणजे गुण. मग कॅरेक्टर नेमके काय? नोजचा शेप कॅरेक्टर झाला, स्किन कलर कॅरेक्टर झाला, हेअर स्ट्रक्चर कॅरेक्टर झाला, आईजचा कलर कॅरेक्टर झाला, हाईट कॅरेक्टर. सो हे फिजिकल अपिअरन्स म्हणा किंवा जे काही तुम्हाला दिसत आहे हे सगळं कॅरेक्टर्स आहेत. तर हे कॅरेक्टर मम्मी पप्पाकडून आलेले आहेत. ओके, मी जसं तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की तुमचे हेअर एकतर मम्मीसारखे किंवा पप्पासारखे आहेत किंवा आजी किंवा आजोबासारखे आहेत. तुमच्या नोज, तुमचा आईज हे कोणा ना कोणासारखा तरी आहेच घरातल्या. ओके, सो तेच कॅरेक्टर पास झाले कोणापासून? पॅरेंट्स करून ऑफस्प्रिंगकडे, किंवा आपण म्हणू शकतो फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. ओके, याला आपण म्हणतो हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, कॅरेक्टर का पास होना फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. ओके, इव्होल्यूशन मतलब क्या? इव्होल्यूशन मतलब स्लो चेंजेस. बघा, जसं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स होते, खूप सारे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स एकत्र आले. ओके, कॉलनीज तयार झाल्या, त्या आल्यानंतर त्यापासून तयार झाले मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पाण्याच्या बाहेर सर्वाईव्ह करायला लागले. नंतर त्यांच्यापासूनच रेप्टाईल्स तयार झाले किंवा त्यापूर्वीच ॲम्फिबियन्स तयार झाले होते, नंतर रेप्टाईल्स तयार झाले, नंतर एव्ज तयार झाले, मॅमल्स तयार झाले. ओके, हे सगळं डिटेलमध्ये बघायचं. सो ॲनिमल्समध्ये होणारे स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस. ओके, सध्या पण आपल्यामध्ये खूप सारे चेंजेस होत आहेत, हळूहळू आपण डेव्हलप होत चाललेलं आहे, तेच आहे इव्होल्यूशन. इव्होल्यूशन म्हणजे काय? स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस इन ऑर्गॅनिझम. ओके, म्हणजे काय, इन शॉर्ट डेव्हलपमेंट होत आहे. ओके, ॲनिमल्स डेव्हलप होत आहेत, त्यालाच म्हणतो आपण इव्होल्यूशन. बघा, कोण आहे रिस्पॉन्सिबल या गोष्टींसाठी? कोणामुळे चेंजेस होत आहेत? तर हे सगळे चेंजेस होत आहेत DNA मुळे. कोणामुळे? DNA. सो DNA काय? डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड काय काम करतो बॉडीमध्ये, काय त्याचा रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे बघूया. ओके, सो इथं हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? जीन म्हणू शकतो आपण किंवा DNA म्हणू शकतो आपण, DNA. ओके, सो जीन काय आणि DNA काय ते बघूया. बघा, व्हॉट इज जेनेटिक मटेरियल? जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? ही आहे एक आपली सेल. तुम्हाला तर माहीत आहे की अर्थवर जेवढेही ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकतर युनिसेल्युलर आहेत किंवा मल्टीसेल्युलर आहेत, पण प्रत्येकामध्ये सेल ही कंपल्सरी आहेच.
ओके, विदाऊट सेलचा ऑर्गॅनिझम्स नाही आहे. ओके, मग बघा सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसमध्ये DNA आहे. चला मी DNA काढतोय, हा झाला DNA. आणि या DNAवर आहे इन्फॉर्मेशन. कशाची इन्फॉर्मेशन? जसं यापूर्वी आपण डिस्कशन केलं की तुमचे आईज कसं काय मम्मीसारखे किंवा पप्पासारखे आहेत, तुमचे हेअरचं स्ट्रक्चर, तुमचं नोज स्ट्रक्चर हे का मम्मी किंवा पप्पासारखं आहे? बिकॉज ऑफ द DNA. क्योंकि DNA पे लिखी हुई है इन्फॉर्मेशन. माहिती लिहिलेली आहे की नोज कसं बनवायचं किंवा नोजसाठी कोणतं प्रोटीन्स, स्किनसाठी कोणतं प्रोटीन्स, आईजसाठी कोणतं प्रोटीन्स, हे सगळं कुठे लिहिलेलं आहे? DNAवर. ओके, म्हणून यालाच म्हणतात जेनेटिक मटेरियल किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय? इन्फॉर्मेशन विच आर प्रेझेंट ऑन DNA. DNAवर प्रेझेंट असणारी इन्फॉर्मेशन ही झाली जेनेटिक इन्फॉर्मेशन आणि DNA झाला जेनेटिक मटेरियल. ओके, सो हू जेनेटिक मटेरियल? DNA. काहीमध्ये RNA पण जेनेटिक मटेरियल असू शकतो. ओके, बट आपण इथे फक्त DNA बद्दल डिस्कशन करणार आहे. DNA इज जेनेटिक मटेरियल अँड DNAवर इन्फॉर्मेशन आहे, तिला म्हणतात जेनेटिक इन्फॉर्मेशन. ओके, आणि या इन्फॉर्मेशनवरूनच बॉडी डिफाईन होते, बॉडी ठरते, बॉडीचं स्ट्रक्चर ठरतं. ओके, बघा DNA म्हणजे काय? डबल स्ट्रँडेड एक असं स्ट्रक्चर असेल ज्याच्यावर काय लिहिलेली आहे? आपल्या सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. ओके, आता या DNAवर छोटे छोटे सेगमेंट, मी जर DNAला असं स्ट्रेट करेल तर हा एक सेगमेंट असेल, हा दुसरा सेगमेंट असेल, तर ही झाली एक इन्फॉर्मेशन वेगळ्या कॅरेक्टरसाठी. म्हणजे समजा असं म्हणू की स्किनसाठी इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे, इथे लिहिलेली इन्फॉर्मेशन आहे वेगळ्या प्रोटीनसाठी, म्हणजे हेअर्ससाठी समजू आपण सध्या समजण्यासाठी. ओके, सो हा एक वेगळा पार्ट झाला, हा एक वेगळा पार्ट झाला DNAवरचा सेगमेंट. ओके, द स्मॉलेस्ट सेगमेंट ऑफ DNA विच आर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग प्रोटीन. प्रोटीन बनवणारा DNAवरचा छोटा तुकडा याला आपण म्हणतो जीन. काय म्हणतो? जीन. म्हणजे पहा, जीन काय? DNAवरचा असा सेगमेंट आहे जो प्रोटीन बनवतो. पूर्ण DNA, लॉंग DNAवर छोटे छोटे सेगमेंट्स आहेत, ते वेगवेगळं प्रोटीन बनवतात. ओके, आणि त्या प्रोटीन बनवणाऱ्या सेगमेंट्सला आपण काय म्हणतो? जीन म्हणतो. ओके, चला DNA आणि जीन आपला क्लिअर झालेला आहे. मग क्रोमोझोम म्हणजे काय? जेव्हा DNA हा नॉर्मली असा असेल, ओके, हा झाला नॉर्मली DNA, बट आपल्याला माहिती आहे सेलची साईज खूप छोटी आहे आणि त्यापेक्षाही छोटा आहे न्यूक्लियस. आणि जेनेटिक मटेरियल कुठे आहे? न्यूक्लियसच्या मध्ये. मग या DNAला कुठे ठेवायचं आपल्याला? न्यूक्लियसच्या मध्ये. सो ऑलरेडी न्यूक्लियसची साईज खूप छोटी आहे, त्यामध्ये एवढा लॉंग DNA पॉसिबल नाही, ठेवणं शक्य नाही. मग या DNAला काय करतो? समजा आपल्या घरामध्ये पाईप आहे पाणी भरण्याचा, खूप लांब आहे. मग त्याला जर मला एका कॉर्नरमध्ये ठेवायचं असेल तर मी काय करेल? त्याला गुंडाळून ठेवेल, कॉम्पॅक्टली अरेंज, म्हणजे त्याला टाईटली बांधेल आणि कुठेतरी कॉर्नरमध्ये ठेवून दिले. सेम हा जो लॉंग DNA, या DNAला आपण काय करतो? म्हणजे सेल काय करते? एकदम कॉम्पॅक्टली अरेंज करून टाकते, टाईट बांधते. ओके, सो कॉम्पॅक्ट DNA इज नोन ॲज क्रोमोझोम. बघा, DNAवर आहे जीन. जीन आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटीन. ओके, मग जीन पण आहे, DNA पण आहे, शेवटी DNA बांधून ठेवला, याला म्हटलं आपण क्रोमोझोम. ओके, सिंपल कन्सेप्ट आहेत. आणि या क्रोमोझोमवर मग जीन असतील का? नाही असणार, कारण DNA वर जीन आहेत आणि DNA पासून बनला क्रोमोझोम. तर क्रोमोझोमवर कुठे ना कुठे असे जीन प्रेझेंट आहेत आणि ते जीन काय करतील? प्रोटीन्स तयार करतील. काय तयार करतील? प्रोटीन्स तयार करतील. ओके, सो एक गोष्ट लक्षात घ्या, माझे हेअर माझ्या मम्मीसारखे आहेत, कारण माझ्या मम्मीच्या बॉडीमध्ये जे प्रोटीन बनत आहे हेअरसाठी तेच माझ्या बॉडीमध्ये बनत आहे. माझी हाईट माझ्या पप्पांसारखी आहे, याचा अर्थ माझ्या पप्पाच्या बॉडीमध्ये जे काही प्रोटीन बनत आहे हाईटचं, तेच प्रोटीन माझ्या बॉडीमध्ये बनत आहे. माझ्या पप्पाचे डोळे आणि माझे डोळे सारखे आहेत का? कारण माझ्या डोळ्यांसाठी जे प्रोटीन बनत आहे माझ्या बॉडीमध्ये, तेच प्रोटीन पप्पांच्या बॉडीमध्ये बनत आहे. ओके, सो सेम प्रोटीन असल्यामुळे सेम स्ट्रक्चर, म्हणजे त्यामुळेच आईज, नोज, हेअर जे काही आहेत ते मम्मी किंवा पप्पासारखे बनत आहे. ठीक आहे, चला आता कॅरेक्टर्स म्हणजे काय? कॅरेक्टर म्हणजे हेच गुण. कॅरेक्टर म्हणजे काय? गुण हेच. आईज कलर, नोज शेप, नोज स्ट्रक्चर, टीथ, येस, सगळे कॅरेक्टर झाले. तर हे एकतर मम्मीसारखे आहेत किंवा पप्पासारखे आहेत. ओके, कारण सेम प्रोटीन त्यांच्याकडून, म्हणजे सेम प्रोटीन त्यांच्या बॉडीमध्ये जे बनत आहे तेच आपल्या बॉडीमध्ये बनत आहे. मग हे ट्रान्सफर कसं झालं हे पण बघायचं आहे आपल्याला. ओके, प्रोटीन म्हणजे काय?
प्रोटीन म्हणजे काय असेल? प्रोटीन म्हणजे लॉंग चेन ऑफ अमिनो ॲसिड्स. ओके, प्रोटीन इज नथिंग बट हे अमिनो ॲसिड्स एकमेकाला असे अटॅच होत जातील. अशी खूप लॉंग चेन आहे एकमेकाला अटॅच अशी. ओके, आता मी या प्रोटीन्सचे नावं तुम्हाला सध्या गरज नाही. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे असे नावं देतो. सो हे ए वेगळा अमिनो ॲसिड आहे, बी वेगळा अमिनो ॲसिड आहे, सी वेगळा अमिनो ॲसिड आहे, डी या पद्धतीने वेगवेगळे अमायनो म्हणतो आपण त्याला किंवा अमिनो म्हणलं तरी चालते. अमायनो ॲसिड्स ओके ची लॉंग चेन ऑफ अमायनो ॲसिड म्हणजेच काय असते? प्रोटीन्स असतात. मग जो आत्ता आपण पाहिला होता DNA वरचा जो जीन आहे, मग जीन प्रोटीन बनवतो म्हणजे काय बनवतो? लॉंग चेन ऑफ अमायनो ॲसिड्स बनवतो. ठीक आहे, आपल्याला हे पण बघायचं आहे की प्रोटीन म्हणजे माझ्या पप्पाच्या बॉडीमध्ये जो जीन होता, जी अमायनो ॲसिडची चेन बनवायचा, तोच जीन माझ्यामध्ये आला आणि त्याच टाईपचा अमायनो ॲसिड्सची चेन बनवत आहे. म्हणजे ते प्रोटीन म्हणजे जे प्रोटीन तिथे बनलं होतं तेच प्रोटीन इथे बनणार आहे. म्हणून त्यांच्यासारखं स्ट्रक्चर माझ्यामध्ये बनलेलं आहे हेअरचं. ओके, समजते? ठीक आहे, चला ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या असतील. आय होप आत्तापर्यंत तुम्हाला समजलं क्रोमोझोम काय असतो, DNA काय असतो, जीन काय असतो, त्याच्यानंतर कॅरेक्टर्स काय असतात. ओके, सो यानंतर स्टार्ट करूया आपण चॅप्टरला. चॅप्टरमध्ये बघा काही क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट, ओके, विच कॉम्पोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म कैरीज हेरिडिटी? हेरिडिटी का मतलब क्या होता है? ट्रांसफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ओके, मग हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. ओके, तर सेल्युलर न्यूक्लियसमध्ये सेलच्या न्यूक्लियसमध्ये असं काय आहे जे की कॅरेक्टरला घेऊन चाललेलं आहे, गुणांना, मम्मी पप्पाच्या कॅरेक्टरला बाळामध्ये नेत आहे? ऑब्विसली काय सांगितलं मी तुम्हाला? DNA हाच रिस्पॉन्सिबल आहे कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी. त्याच्यानंतर व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग? हेच आहे हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स. इनहेरिटन्स पण म्हणू शकतो किंवा म्हणू शकतो हेरिडिटी. ओके, विच आर द कॉम्पोनंट्स ऑफ द DNA जो आहे. ओके, एक नेक्स्ट घेऊ आपण. क्वेश्चन्स काय सांगतोय? DNA कोणत्या कॉम्पोनंट्स पासून बनलेला आहे? क्वेश्चन होता की DNA कशापासून बनलेला आहे, DNA मध्ये एक्झॅक्टली कोणकोणते मॉलिक्युल्स आहेत किंवा कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत. तर DNA बनलेला आहे 3 कॉम्पोनंट्स पासून. एक आहे नायट्रोजनस बेसेस, देन नेक्स्ट आहेत आपल्याकडे पेंटोज शुगर अँड लास्ट वन आहे फॉस्फेट ग्रुप. ओके, या 3 गोष्टी DNA मध्ये पाहायला मिळतात. नायट्रोजनस बेसेस जे आहेत हे 4 टाईपचे आहेत. ॲडेनिन, ज्याला शॉर्टमध्ये ए लिहिणार, ग्वानिन, जी, सायटोसिन अँड थायमिन. ओके, सो DNA मध्ये नायट्रोजन बेसेस किती आहेत? 4. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. पेंटोज शुगर, ओके, पेंटोज शुगर कोणती आहे? डीऑक्सी रायबोज शुगर. कोणती आहे? डीऑक्सी रायबोज शुगर. आणि पेंटोज ग्रुप तर आपल्याला माहीतच आहे. ओके, सॉरी, फॉस्फेट ग्रुप तर आपल्याला माहीतच आहे. तरीही अजून एकदा क्वेश्चन्स विचारला जातो तुम्हाला याच चॅप्टरमध्ये की ड्रॉ करायचा आहे तुम्हाला DNA. त्यावेळेस मी तुम्हाला पेंटोज शुगर कशी अरेंज आहे, फॉस्फेट ग्रुप कसे अरेंज आहेत आणि नायट्रोजन बेसेस कसे एकमेकाला अटॅच आहेत हे क्लिअर करून देईल. सध्यासाठी एवढंच समजून घ्या की DNA मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. तर DNA मध्ये आहे नायट्रोजन बेसेस, पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. म्हणजे हे जे असं आपल्याला स्ट्रक्चर दिसत आहे DNAचं, ओके, सो हे या मॉलिक्युल्सनंच बनलेलं आहे. ओके, या टाईपमध्ये हे झाले नायट्रोजन बेसेस, इथे असतात पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. ओके, सो डिटेलमध्ये आपण यानंतरच्या क्वेश्चन्सला आपण एक्सप्लेन करूया की एक्झॅक्टली कोणते मॉलिक्युल्स कुठे असतात. ओके, सो इंट्रोडक्शनमध्ये आज आपण इथेच थांबूया. यानंतर हेरिडिटी म्हणजे जी डिस्कवरी ऑफ हेरिडिटी किंवा डिस्कवरीज आहेत, कोणकोणता शोध लावलेला आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.